शहराच्या आकाची गुंडगिरी मोडून काढणार नगरसेवक श्रीपाद छिंदम। यापुढे मी प्रत्येक महासभांना हजेरी लावणार। श्रीपाद छिंदम यांचा पलटवार। आकाची शाबासकी मिळवण्यासाठी नगरसेवकांचे तांडव। अहिल्यानगर महापालिकेत कामकाज चालू असताना सत्ताधारी नगरसेवकांनी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना कामकाज न करू देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला। या संदर्भात श्रीपाद छिंदम यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान सदर घटनेची योग्य ती चौकशी करून 2 ते 3 दिवसात कारवाईचे आश्वासन मिळाल्याचे श्रीपाद छिंदम यांनी सांगितले। पुढील महापालिका सभांना आपण उपस्थित राहणारच असून अंगरक्षकाची मागणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शहराचा आका बोलतो तसं काही नगरसेवक शहरात वागतात। शाबासकी मिळवण्यासाठी सभागृहात तांडव करण्यात आलं, मात्र अशा धमक्यांना मी घाबरणार नाही। लोकशाही पद्धतीने निवडून आलो आहे, सभागृहात जाण्याचा माझा हक्क आहे, असा जोरदार पलटवार श्रीपाद छिंदम यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय। काल अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जो काही प्रकार अनुचित प्रकार जो घडलेला आहे तो सर्व प्रकार सविस्तर सन्माननीय या जिल्ह्याचे SP साहेब यांना भेटून सर्व झालेला प्रकार सांगितला आणि त्यांना लेखी तक्रार देखील दाखल केलेला आहे। आणि त्या तक्रारीमध्ये ज्या काही माझ्या मागण्या आहेत त्या सगळ्या त्याच्यात दिलेल्या आहेत आणि झालेल्या घटनेच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी करून 2 ते 3 दिवसामध्ये कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन SP साहेबांनी दिलेलं आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही सभा होतील सर्व सभेसाठी सुद्धा मी हजर राहणार आहे आणि त्या सभेसाठी सुद्धा मी सन्माननीय SP साहेबांना अंगरक्षक ची मागणी देखील केलेली आहे आणि त्या बाबतीत सर्व गोष्टींची चौकशी करून योग्य तो निर्णय SP साहेब घेतील। नाही, हे बघा, लोकशाही पद्धतीने मला निवडून दिलेला आहे। अंगरक्षक मिळाला नाही मिळाला तरी देखील मी या सभागृहात जाणारच आहे। सभागृहामध्ये जाण्याचं मला हक्क आहे। मला लोकशाही पद्धतीने मी निवडून आलेलो आहे आणि कोणी मला सभेतून बाहेर काढण्याचा अधिकार या नगरसेवकांना नाही। हे जे कोणी काल त्यांच्या आकाला गोड वाटावं, आकाची शाबासकी मिळावी म्हणून जे कोणी तिथं जो तांडव केलेला आहे त्यामध्ये गणेश भोसले असतील किंवा संपत बारसकर असतील किंवा ते काही बनसोडे आणि ते 2-3 पोटाचे 2-3 नगरसेवक पण आहेत त्याच्यामध्ये, ते पण आहेत। तर असे जे काही धडपड त्यांनी काल केलेली आहे तर ते धडपड जी केली ती केवळ आपल्या आकाची शाबासकी मिळवण्याकामी त्यांनी केलेली आहे, बस ते। आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही हे वारंवार सांगितलेलं आहे। या देशात संविधानाने सगळे प्रकार चालतात। कोणते अनुचित प्रकार घडले तर प्रशासन आहेच, पोलीस प्रशासन आहे आणि प्रशासनावर मला संपूर्ण खात्री आहे।